तुम्ही ह्याच्या अगोदर कुठलं कुठलं घेतलं ती पण माहिती पाहिजे ना. डबल होईल का? चला सर्वांना नमस्ते, सर्वांना गुड इव्हिनिंग. तर आज आपण पुन्हा एकदा सीटेटच्या तयारीसाठी मराठी अध्यापन शास्त्राचे 15 प्रश्न डिस्कस करूया. ठीक आहे. आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का एकदा मला सांगा. आवाज व्यवस्थित येतोय का, व्यवस्थित दिसतंय का हे एकदा मला सांगा. आणि ग्रुपवरती मेसेज टाकून द्या सेशन सुरू झालाय म्हणून. ठीक आहे. चला व्यवस्थित दिसतंय ना. ओके. चला पहिला प्रश्न आहे प्रश्न समजून घ्या आणि प्रश्नाची उत्तरे द्या. ओके. तर बघा पहिला प्रश्न काय आहे. 6व्या इयत्तेची भाषा शिक्षिका 6व्या इयत्तेची भाषा शिक्षिका काय करते. विद्यार्थ्यांच्या भाषा विषयक उत्तर पुस्तिका तपासते. विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचं तिच्या लक्षात येतं. त्यामुळे विद्यार्थ्यांची कामगिरी तपासण्यासाठी ती दुसरी एक चाचणी तयार करते आणि परीक्षा घेते. अशा चाचणीला काय म्हणता येतं. म्हणजे जी काय आपण दुसरी चाचणी या ठिकाणी घेतलेली तर या चाचणीला काय म्हटलं जाईल. संस्कारक्षम चाचणी, समग्र चाचणी, उपचारात्मक चाचणी की एकत्रित चाचणी. ठीक आहे. काय म्हटलं जातं म्हणजे बघा भाषेविषयक उत्तर पुस्तिका तपासली, आन्सर शीट तपासली, समाधानकारक कामगिरी नाही, काही प्रश्नांची उत्तरे चुकली असं या ठिकाणी समजलं मॅडमला. बरोबर. आणि त्याच्यामुळं परत विद्यार्थ्यांची कामगिरी तपासायची आहे. यासाठी ती एक दुसरी चाचणी या ठिकाणी तयार करते. तर त्यावेळेस ती उपचारात्मक चाचणी असते. कोणती चाचणी असते ती डायग्नोस्टिक टेस्ट असते. म्हणजे जे अध्यापन झालेलं किंवा जे अध्ययन आहे त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता राहिली आणि कमतरता राहिल्यामुळे काय झालं प्रश्नांची उत्तरे योग्यरित्या देता नाहीत आली. आणि त्यामुळे हे तपासण्यासाठी परत एकदा जी परीक्षा घेतली जाते कमतरता तपासणे. लक्षात आलं की आपण याच्या माध्यमातून काय तपासत असतो. कमतरता तपासली जाते. त्यानंतर ज्या काय उणिवा आहेत त्या तपासल्या जातील, चुका तपासल्या जातील. ठीक आहे. तर हे तपासण्यासाठी या ठिकाणी डायग्नोस्टिक टेस्ट घेतली जाते. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी. नंतर फॉर्मेटिव्ह संस्कारक्षम या ठिकाणी कधी घेतलं जातं हे नेहमी घेत असतं. म्हणजे आपण एखादा घटक शिकवला की लगेचच त्याच्यावरती आपल्याला काय मुलांना समजलंय किंवा नाही यासाठी आपण फॉर्मेटिव्ह घेतो. समेटिव्ह हे एखादी जी चाचणी असते, चाचणी परीक्षा पहिली असेल त्यानंतर या ठिकाणी सत्रांत परीक्षा असेल तर त्याला आपण काय म्हणतो समेटिव्ह टेस्ट असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 वाचा. प्रश्न समजून घ्या. प्रश्न समजून घेण्याला महत्व द्यायचं. त्याच्यामुळे तुम्हाला चांगले प्रश्न समजतात आणि उत्तर तुम्ही म्हणजे योग्य प्रकारे उत्तरापर्यंत पोहोचू शकता. भाषा अध्ययनामध्ये कोणती बाब सर्वात महत्वाची. भाषा अध्ययनामध्ये सगळ्यात महत्वाची बाब या ठिकाणी कोणती आहे. भाषा अध्ययनामध्ये पाठ्यपुस्तक असेल, पाठ्यपुस्तक असेल, पूरक वाचन असेल, बालसाहित्य असेल की कृती पत्रक असेल. कशामध्ये भाषेच्या अध्ययनामध्ये. काही याच्यामध्ये तर बघा बाल साहित्य. बरोबर. सगळ्यात उपयुक्त काय बाल साहित्य असेल. जर कुठलाही भाषा विषय असेल, मराठी असेल, हिंदी असेल, त्याचं आपल्याला अध्ययन करायचंय तर त्या भाषा अध्ययनामध्ये सगळ्यात महत्वाचं बाल साहित्य असतं. कारण बाल साहित्य
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार असलेलं असतं आणि ते विद्यार्थ्यांचं अध्ययन चांगलं व्हावं यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका बजावत असतं बाल साहित्य. ठीक आहे. प्रश्न पुढचा आहे प्रश्न क्रमांक 3. पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वेग मिळू शकेल? आता कोणता उपक्रम आहे ज्याच्या माध्यमातून मुलांची जी सृजनशीलता आहे किंवा जी क्रिएटिव्हिटी आहे तर त्याला या ठिकाणी काय होईल वेग देता येईल किंवा ते आपल्याला चांगल्या प्रकारे विकसित करता येईल. परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणजे गुण मिळावेत, मुलांना चांगले गुण मिळावे यासाठी पुढे आपल्या अनुभवांच्या आधारे मुक्तपणे लेखन करण्याची संधी उपलब्ध करून देणं आणि मुक्त लेखन करणं. विद्यार्थ्यांना मूल्य आधारित कथा लिहायला आणि वाचायला सांगायच्या मूल्यांच्या आधारावरती. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये आवड निर्माण करायला सांगायचे. सृजनशीलता म्हणजे काय असतं की विद्यार्थ्यांनी आपल्या विचारानुसार आपली अभिव्यक्ती किंवा जे काही वेगवेगळ्या आयडिया आहेत, ज्या कल्पना आहेत त्या ठिकाणी मांडणं गरजेचं असतं आणि मग ही या ठिकाणी सृजनशीलता या ठिकाणी विकसित आपल्याला करावी लागेल. मग यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे की आपल्या अनुभव म्हणजे मुलांना जे काय अनुभव असतील त्याच्या आधारे मुक्त लेखन करायचं आणि त्याची काय करायची संधी उपलब्ध करून द्यायची, ज्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थी त्यांचं जे लेखन आहे, जे विचार आहे ते व्यक्त करतील आणि अशा प्रकारे लेखन व्यक्त करायला, विचार व्यक्त करायला संधी मिळाली की साहजिकच त्यांची जी सृजनशीलता आहे ती विकसित होईल. सुरुवातीला मुलांना बऱ्यापैकी आपले जे विचार आहेत ते व्यक्त करताना यायचे, परंतु हळूहळू सरावामुळे काय होईल, मुलं विचार व्यक्त करतील आणि त्याच्यातूनच त्यांची जी सृजनशीलता आहे ती विकसित होईल. म्हणून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 सगळ्यात योग्य आहे. आता ए मध्ये काय म्हटलंय की परीक्षेमध्ये चांगले गुण, फक्त परीक्षेत चांगले गुण मिळवायचे म्हणून फक्त पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करावा लागेल, इथं सृजनशीलता विकसित नाही होणार. नंतर 3 मध्ये म्हटलं की मूल्य आधारित म्हणजे फक्त जे मूल्य आहे एकच घटक महत्वाचा आणि त्याच्यावरती आधारित लिहा असं म्हटलं तर त्याच्यामध्ये मुलांना मुक्तपणे विचार करायला संधी मिळणार नाही, साहजिकच या ठिकाणी सृजनशीलता विकसित नाही होणार. आणि या ठिकाणी अभ्यासामध्ये आवड निर्माण करायला सांगितली, मग आवड आपण कुठल्या बेसवरती निवड करू या ठिकाणी निवडायची किंवा या ठिकाणी आवड निर्माण झाली म्हणजेच या ठिकाणी सृजनशीलता विकसित नाही होणार. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला विचारांची अभिव्यक्ती करावी लागेल, म्हणून ऑप्शन क्रमांक बी बरोबर. क्रिएटिव्हिटी. पुढचा प्रश्न आहे बघा, वृत्तांत लेखन करत असताना म्हणजे वृत्तांत लेखन म्हणजे थोडक्यात आपल्याला एखादी बातमी आहे त्याचं लेखन करायचे तर कोणत्या कृतीचं अनुकरण केलं पाहिजे, कोणत्या कृतीचं आपल्याला काय करायचंय अनुकरण करायचं, कोणत्या कृतीचं अनुकरण करावं लागेल. शब्द मर्यादा, अलंकारिक भाषेचा वापर, संबंधदर्शक सर्वनामांचा वापर की विचारांची सुसूत्रता. वृत्तांत लेखन करायचं असं म्हणजे थोडक्यात आपल्याला एखादी बातमीचं वगैरे पण लेखन करायचं आहे, अशा वेळेस कशाचं आपल्याला अनुकरण करावं लागेल. बघा शब्द मर्यादा. आता इथं काय पण शब्द मर्यादेमध्ये आपण वृत्तांत लेखन करू शकतो का तर नाही, वृत्तांत आहे नेमकं काय काय घडलेलं आहे याचं सगळं वृत्तांत व्यवस्थित लिहावं लागेल. अलंकारिक भाषेचा वापर आपण वृत्तांत लेखनामध्ये करत असतो का नाही, संबंधदर्शक सर्वनामाचा वापर करतो का तर नाही. सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे तर विचारांची सुसूत्रता म्हणजे जे काही विचार असतील वृत्तांत लेखनामध्ये विचार एकदम सुसूत्रपणे बरोबर ना एकदम टप्प्याटप्प्याने स्टेप बाय स्टेप मांडणं गरजेचं असतं. विचार आपले जे विचार असतील म्हणजे बातमी लिहिणारा जो काय असणार किंवा संपादक जो असेल तर त्याने आपली विचारांची जी सुसूत्रपणे मांडणी आहे ती करणं हे वृत्तांतामध्ये फार गरजेचं असतं. अन्यथा मग बातमीमध्ये नेमके काय लिहिलेलं आहे, कुठं काय संबंध आहे तो समजणार नाही. त्याच्यामुळे विचारांची सुसूत्रता या ठिकाणी याचं अनुकरण करून वृत्तांत लेखन करावं लागतं, ज्याच्यामुळे वृत्तांत हा चांगल्या प्रकारे लिहिला जातो. पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 5. विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याचं मूल्यमापन करताना शिक्षकांनी कोणत्या गोष्टीवरती सर्वात जास्त भर द्यावा. सर्वात जास्त भर कशावरती द्यायचा, लेखन कौशल्याचं मूल्यमापन कसं करायचंय तर लेखन कौशल्याचं. ठीक आहे, लेखन कौशल्याचं मूल्यमापन करत असताना अलंकारिक भाषेचा वापर करायचा, योग्य वर्णक्रम असला पाहिजे, व्याकरण दृष्ट्या योग्य रचना असावी की विचारांचं सादरीकरण असावं. आपलं काय लेखन कौशल्य, लेखन कौशल्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं, सगळ्यात महत्वाचं अभिव्यक्त होणं महत्वाचं असतं. योग्य प्रकारे अभिव्यक्त झाला पाहिजे.
आपले विचार योग्य प्रकारे मांडले पाहिजे, आपल्या ज्या कल्पना आहेत, सृजनशीलता आहे त्या योग्य प्रकारे तिथं मांडल्या पाहिजे. हे आपलं काय असतं, लेखन कौशल्य असतं. बरोबर, हे काय असतं, लेखन कौशल्य असतं. आणि मग याच्यामध्ये सगळ्यात जास्त भर आपल्या विचारांचं सादरीकरण, म्हणजे आपण विचार कशा प्रकारे सादर करतोय, कशा प्रकारे प्रेझेंट करतोय, हे या ठिकाणी महत्वाचं असतं. आणि मग जर विचारांचं सादरीकरण योग्य प्रकारे झालं, श्रोत्यांना समजेल किंवा श्रोत्यांना रुचेल अशा प्रकारे प्रेझेंटेशन झालं, तर ते लेखन कौशल्य कसं आहे, श्रोते म्हणूया, म्हणजे भाषणामध्ये श्रोते आणि लेखनामध्ये आपण वाचक म्हणूया. बरोबर, लेखनामध्ये कोण, वाचक. तर वाचकांना आवडेल अशा प्रकारे लेखन झालं तर ते विचारांचं सादरीकरण चांगले असं म्हटलं जाईल आणि ते लेखन कौशल्य चांगले अशा ठिकाणी बोललं जातं. ठीक आहे. अलंकारिक भाषेचा वापर असला केला म्हणजे लेखन कौशल्य चांगलं आहे असं नाही, तिथं आपलं विचारांचं सादरीकरण पण झालं पाहिजे. त्यानंतर वर्णक्रम याच्यामध्ये निगडीत नाही किंवा व्याकरण दृष्ट्या योग्य रचना असेल तेही नाही. सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे, विचारांचं सादरीकरण इथं असेल. ठीक आहे. प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 6. एक भाषा शिक्षिका प्रत्येक मुलाच्या शिकण्याच्या शैली विचारात घेऊन त्यांच्या गरजा पूर्ण करू शकते. म्हणजे एक भाषा शिक्षक किंवा भाषा शिक्षिका काय करेल, प्रत्येक जे मुलं आहे तर त्या शिकण्याच्या शैली, प्रत्येक मुलाच्या शिकण्याच्या ज्या काही शैली आहेत त्या विचारात घेऊन जर त्याच्या गरजा पूर्ण करू शकते. म्हणजे प्रत्येक मुलगा कसा आहे, प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळा आहे, त्यामुळे त्यांच्या शिकण्याच्या शैली कशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असणार आहेत. आणि मग त्या प्रत्येकाच्या ज्या शैली विचारात घेऊन एखाद्याने काय केलं, एखाद्या शिक्षकाने गरजा पूर्ण केल्या, त्यांना जशा काही गरजा आवश्यक असतील, अध्ययनाच्या गरजा असतील, इतर गरजा असतील त्या आपण पूर्ण केल्या तर या ठिकाणी शक्य. जर कसं, तर प्रत्येक शब्द त्याच्या अर्थासकट शिकवते आणि पाठाने पुनर्वलोकन करते. त्यानंतर विद्यार्थ्यांचे नियमितपणे मूल्यमापन करते. अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना नृत्य, संगीत, खेळ आणि चित्रकलेत सहभागी घेण्यास ती प्रवृत्त करते. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पद्धती आणि योजनांचा वापर करून मूल्यमापनाची आखणी करते. मग याच्यामध्ये सांगा, प्रत्येकाची गरज आपल्याला वैयक्तिकरित्या पूर्ण करायची असेल तर या ठिकाणी कोणती पद्धत योग्य असेल. करेक्ट आहे. तर सगळ्यांचं उत्तर पहा करेक्ट आहे की वेगवेगळा विद्यार्थी. सगळ्यात महत्वाचं काय पहा, विद्यार्थी कसे आहेत, वेगवेगळे आहेत. प्रत्येक जण वेगवेगळा आहे, प्रत्येकाची गरज वेगळी, तर ती गरज भागवण्यासाठी जे काही वेगवेगळ्या शैक्षणिक पद्धती आहेत त्या असतील आणि योजनांचा वापर करायचा, स्ट्रॅटेजी प्रत्येकानुसार वेगळी वापरायची आणि सगळ्यात महत्वाचं मूल्यमापन सुद्धा आखणी करायची. याच्या माध्यमातून मुलं काय करतील, त्यांच्या शैली विचारात घेऊन त्यांचं शिक्षण अध्ययन चांगल्या प्रकारे होईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी. आता ए मध्ये काय म्हटलंय, अर्थासकट शिकवणं. अर्थासकट शिकवणं याच्यामध्ये गरजेचं आहे किंवा पाठाने फक्त पुनर्वलोकन करायचं, रिव्ह्यू करायचा, तर हे एवढं आपण काय म्हणू म्हणजे प्रभावी होत नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांचं सारखंच मूल्यमापन करायचं का, तर नाही. मूल्यमापन सारखंच करणं हे सुद्धा ठिकाणी उचित नसतं. किंवा अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना नृत्य, संगीत, खेळ आणि चित्रकलेत सहभागी घेण्यास प्रवृत्त करायचं का, नाही. तर काय लक्षात ठेवायचं, आपल्याला विषय शिकवायचा आहे भाषा. बरोबर, भाषा विषय शिकवायचा तो चांगल्या प्रकारे कसा शिकवता येईल, तर आपल्याला ऑप्शन क्रमांक डी अनुसार जाऊन, म्हणून ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी करेक्ट येणार नाही. ठीक आहे. पुढे बघा, भाषिक कौशल्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या 2 घटकांचा समावेश होतो. ठीक आहे. कोणते, लँग्वेज स्किल आहे. लँग्वेज स्किल आहे तर मग त्याच्यामध्ये कोणते 2 घटक यापैकी समाविष्ट असतील लँग्वेज स्किल मध्ये. पहिला काय पहा, योग्य उच्चारण आणि सखोल वाचन असायला पाहिजे. मग त्याच्या माध्यमातून आपल्याला भाषा कौशल्य आलं का. प्रतिलेखन आणि सुंदर अक्षर असले पाहिजे. प्रतिलेखन म्हणजे या ठिकाणी कॉपी पेस्ट करणं. ठीक आहे. अचूकता आणि ओघ, फ्लुएन्सी असली पाहिजे आणि अॅक्युरेसी असली पाहिजे. चाळून पाहणं आणि न्याहाळणं, स्किमिंग आणि स्कॅनिंग असायला पाहिजे. तर मग सांगा, भाषिक कौशल्यामध्ये कोणत्या 2 घटकांचा समावेश होईल, त्याच्यामुळे भाषिक कौशल्य ही काय होतात, चांगल्या प्रकारे विकसित झालेली आहे असं या ठिकाणी म्हणता येतं. कोणतंही तुमचं भाषिक कौशल्य असू द्या. बघा, मग याच्यामध्ये तुमचं श्रवण असेल, काय असेल, श्रवण असेल, तुमचं वाचन असेल, तुमचं भाषण असेल आणि लेखन असेल, तर हे जे काही सगळी भाषिक कौशल्य आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं अचूकता असायला पाहिजे, म्हणजे अॅक्युरेसी असावी लागते. म्हणजे लक्षात ठेवा की तुम्ही श्रवण अचूक केलंय तर तुम्ही त्याचा अर्थ योग्य प्रकारे लावणार आणि अर्थ योग्य प्रकारे लावणार तर तुमचं आकलन चांगलं होईल. म्हणजे श्रवणामध्ये तुमचं काय असायला पाहिजे, आकलन असलं पाहिजे, म्हणजे अॅक्युरेसी महत्वाची. वाचनामध्ये पण तुमची अॅक्युरेसी असेल तर तुम्ही त्याचा अर्थ समजून घेणार, त्याचं आकलन चांगलं होईल.
त्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे वाचन करणार. नंतर तुमचं भाषणामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्ही ऍक्युरेट बोलला पाहिजे, म्हणजे योग्य ठिकाणी योग्य बोलणं गरजेचं असतं, परिस्थिती अनुसार बोलणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये एक फ्लुएन्सी असणं गरजेचं आहे. बोलत असताना एक काय पाहिजे फ्लुएन्सी असायला पाहिजे. नंतर चढ उतार आरोह अनुसार बोलणं गरजेचं असतं. तसंच लेखनामध्ये सुद्धा या ठिकाणी अचूकता असणे गरजेचं आहे, फ्लुएन्सी असणं गरजेचं आहे. म्हणजे जे वाचक असतात त्यांना कुठल्या प्रकारचा कंटाळा आला नाही पाहिजे, बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी कोणतंही भाषिक कौशल्य असेल त्याच्यामध्ये हे दोन घटक महत्वाचे असतात. एक तुमची अचूकता असते आणि एक तुमची असते फ्लुएन्सी. ठीक आहे, काय असते फ्लुएन्सी असते, हे लक्षात ठेवायचं. अचूकता आणि ओघ. एक योग्य उच्चारण या ठिकाणी महत्वाचं नाही, ठीक आहे. किंवा तुमचं सखोल वाचन तुमचं या ठिकाणी तुम्हाला ज्ञान मिळवण्यासाठी गरजेचं आहे. तुम्ही ते वाचनामध्ये येईल. प्रतिलेखन म्हणजे तुम्ही फक्त कॉपी पेस्ट करताय, ठीक आहे, हे महत्वाचं नाही. आणि फक्त सुंदर अक्षर असलं म्हणजे त्याला लिहायला आलं किंवा ठिकाणी कुठलं भाषा कौशल्य विकसित झालं असं नाही होत. किंवा चाळून पाहणं निहाळून पाहणं हे फक्त रीडिंग स्किलशी निगडीत आहे. तर लक्षात ठेवा आपल्या हे सगळेच कौशल्य महत्वाचे आणि त्याच्याशी निगडीत हा तुमचा अचूकता आणि ओघ या ठिकाणी महत्वाचा आहे. ओके, समजला. प्रश्न क्रमांक पुढचा 8वा प्रश्न आहे. प्रश्न 8वा काय बघा, प्रक्रियात्मक लेखन पद्धतीत कोणत्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित असते. प्रक्रियात्मक लेखन पद्धती म्हणजे प्रोसिजरल रायटिंग अप्रोच. ठीक आहे, प्रोसिजरल रायटिंग अप्रोच या पद्धतीमध्ये कोणत्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित असते. लेखन पद्धतीवरती, लेखन पद्धती आणि निष्पत्ती दोन्ही की उत्तम हस्ताक्षर. लेखनामध्ये काय गरजेचं आहे, काय अपेक्षित असेल. आपण जर समजा एखाद्याने लेखन करतोय, तर बघा लेखन पद्धतीमध्ये लेखनाची पद्धत सुद्धा महत्वाची असते आणि त्याच्यासोबत आपण लेखन करतोय म्हणजे त्याचं प्रोडक्शन कसं होतंय, त्याचं निष्पत्ती त्यातून कशी या ठिकाणी निर्माण होते. म्हणजे तुम्ही लेखन करताय म्हणजे ते योग्य प्रकारे लेखन होतंय का, बरोबर ना. तर हे महत्वाचं आहे. त्यामुळे लेखन पद्धती आणि निष्पत्ती या दोन्ही गोष्टी या प्रक्रियात्मक लेखन पद्धतीमध्ये महत्वाच्या असतात. दोन्ही सुद्धा, लेखन पद्धती सुद्धा येईल आणि निष्पत्ती म्हणजे आउटकम सुद्धा या ठिकाणी महत्वाचा असणार आहे. प्रश्न क्रमांक 9. लेखन पद्धती आणि निष्पत्ती दोन्ही पण महत्वाचे, बरोबर. बघा विद्यार्थ्यांना आपण भाषा शिकवत असताना अक्षरे बाराखडी न शिकवता, म्हणजे अक्षरे बाराखडी शिकवायची नाही, तर लहान लहान वाक्यांपासून सुरुवात करावी. यावरून कोणती गोष्ट लक्षात येते. म्हणजे ज्यावेळेस आपण भाषा शिकवतो त्यावेळेस आपण डायरेक्टली अक्षरे बाराखडी न शिकवता डायरेक्टली लहान लहान जे वाक्य आहे ते शिकवतो. ठीक आहे, म्हणजे आपण शिकवतो की बाबा शरद कमळ बघ, ठीक आहे. किंवा समजा दुसरं एखादं वाक्य घेतलं, समजा शरद इकडं ये, ठीक आहे. अशा प्रकारची वाक्य आपण डायरेक्टली त्यांना काय करतो, शिकवतो. किंवा या ठिकाणी लक्ष्मण रामाकडे बघ, ठीक आहे. तर अशा प्रकारचे आपण डायरेक्टली मुलांना काय करतो, वाक्य शिकवतो. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे अक्षरे किंवा बाराखडी लगेच आपण त्यांना शिकवत नाही. तर मग याच्यामुळे काय लक्षात येतं की डायरेक्टली आपण वाक्य शिकवतो. संपर्क हा संपूर्ण वाक्यावरच अवलंबून असतो, म्हणजे जे कम्युनिकेशन आहे ते संपूर्ण वाक्यावरतीच अवलंबून आहे. त्याच्यानंतर भाषा शिकण्यासाठी उच्चार शिकण्याची गरज नसते का. त्यानंतर भाषा शिकवताना उच्चार आणि व्याकरण यांना सारखंच महत्व आहे. व्याकरण संपर्कासाठी अत्यावश्यक आहे. व्याकरण शिकणं हे गरजेचं आहे. काय असेल तर बघा अक्षर आणि बाराखडी न शिकवता डायरेक्टली आपण वाक्य त्यांना काय करतो, शिकवतो. तर लक्षात ठेवायचं की एखादं जे मूल असतं ते घरी ज्यावेळेस असतं त्यावेळेस ते काय करतं, आधी सुरुवातीला म्हणजे स्वर शिकेल, व्यंजन शिकेल, त्यापासून शब्द बोलायला लागेल. शब्द बोलल्यानंतर ते 2 शब्द बोलेल आणि त्याच्यानंतर एक वाक्य बोलायला सुरुवात करतो. म्हणजे घरापासूनच त्याची संपर्काची भाषेची सुरुवात झालेली असते आणि ते एक वाक्य बोलतं. आता मग ते शाळेमध्ये जे 6 वर्षाचं मूल येतं
त्याची कम्युनिकेशन स्किल चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली असते आणि ते पूर्ण वाक्य बोलतं, म्हणजे अर्थपूर्ण बोलतं. आणि त्याच्यामुळे आपण त्यांना अक्षरे बाराखडी जर न शिकवता डायरेक्ट आपण लहान लहान वाक्य शिकवली तर मुलांना एक अट्रॅक्शन वाटतं, अर्थपूर्णरित्या त्या ठिकाणी अध्ययन त्यांचं होतं. आणि त्याच्यामुळे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे जे काय कम्युनिकेशन असतं ते संपूर्ण वाक्यावरती अवलंबून असतं. आपण मुलांना जर वाक्य शिकवली तर मुलांना ती वाक्य अर्थपूर्ण वाटतात, त्यांच्याशी ती निगडीत वाटतात आणि त्यांच्याशी निगडीत वाटणार जे अध्ययन आहे ते मुलांना कधीही म्हणजे चांगलं वाटत असतं, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी भाषा चांगल्या प्रकारे शिकतील. म्हणजे संपर्क संपूर्ण वाक्यावरती अवलंबून असतो, ना की तो फक्त अक्षरे किंवा बाराखडीवरती अवलंबून असतो. बरोबर, डायरेक्टली आपण वाक्य शिकवली तर ते चांगलंच त्यांच्यासाठी फायदेशीर असतं. आता इथं जे बी म्हटले ते निगेटिव्ह आहे की भाषा शिकण्यासाठी उच्चार शिकण्याची गरज नसते, तर उच्चार शिकावेच लागतात. भाषा शिकताना उच्चार आणि व्याकरण यांना सारखंच महत्व आहे. हे मी इथं काय या ठिकाणी एवढं महत्वाचं नाही, कारण उच्चार शिकण्यासाठी व्याकरण शिकावंच लागेल असं बिलकुल नाही, किंवा ठिकाणी भाषा शिकण्यासाठी तुम्हाला व्याकरण शिकावंच लागेल असंही नाही. त्यानंतर व्याकरण संपर्कासाठी अत्यावश्यक आहे तर अजिबात नाही. तर तुम्ही व्याकरण नाही शिकलात तरीही आपलं कम्युनिकेशन होऊ शकतं. म्हणजे आधीचे लोक या ठिकाणी कुठल्या प्रकारचं व्याकरण शिकत होते अजिबात नाही, तर त्यांचं कम्युनिकेशन चांगलं होतच होतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 संपर्क संपूर्ण वाक्यावरती अवलंबून असतो. प्रश्न पुढचा बघा, भाषा शिक्षकाने बोधात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या चुकांकडे कसं बघायचं. म्हणजे बोधात्मक दृष्टिकोनामधून विद्यार्थी म्हणजे कॉग्नेटिव्ह, बरोबर ना, कॉग्नेटिव्ह अप्रोचच्या माध्यमातून ज्या चुका असतील त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे. शिक्षणातील एक अडथळा आणि अडचण बघायचं का तर नाही. चुका म्हणजे या अडथळा असतील किंवा अडचण असतील का तर अजिबात नसतात. त्यानंतर विचार करण्यासाठी वाव देणारी शैक्षणिक बाब एखाद्या चुका होत असेल तर ज्याच्या माध्यमातून आपण अध्ययन बाबतीमध्ये आपल्याला विचार करावा लागेल. विद्यार्थी विचार करतील, शिक्षक विचार करतील. चूक सुधारून ती परत होऊ नये म्हणून काळजी घ्यायची का, चूक सुधारायची आणि परत होऊ नये म्हणून काळजी घ्यायची का तर नाही. विद्यार्थ्यांनी निष्काळजीपणाने केलेल्या चुकांची ताबडतोब दुरुस्ती करायची का तर नाही. ताबडतोब दुरुस्ती करायची का तर नाही. त्याच्यात आपण चर्चा करू शकतो अप्रत्यक्षपणे चूक नेमकं काय आहे, जे काय मुलांनी लिहिलेलं असेल, जे काय बोलले असेल त्याच्यामध्ये नेमकं योग्य काय आहे हे सांगणं महत्वाचं असतं. चुका लगेच दुरुस्त करणं किंवा ठिकाणी त्या चुका सुधारायच्या लगेचच्या लगेच तर असं नाही बघितलं जात. तर लक्षात ठेवा, चुका जर होत असतील म्हणजे विद्यार्थ्यांकडून तर या ठिकाणी एकतर अध्यापनामध्ये काहीतरी कमतरता आहे, त्यांच्या अध्ययनामध्ये कमतरता आहे आणि मग याच्यामुळं विद्यार्थ्यांनी पण विचार करायचा, शिक्षकाने पण विचार करायचा आणि त्याच्या दृष्टिकोनातून त्यातून आपण विद्यार्थ्यांचं अध्ययन अध्यापन सुधारायचं. आणि म्हणून ही एक विचार करण्यासाठी वाव देणारी एक शैक्षणिक बाब असते. कारण लक्षात घ्या, जर आपल्याकडून चुकाच नाही झाल्या, कोणत्याच चुका नाही झाल्या याचा अर्थ एकतर आपलं शिक्षण होत नाही, अध्ययन होत नाही किंवा या ठिकाणी आपण सगळं चुकीचं घेतोय. बरोबर, त्यामुळे किंवा आपण कुठल्या प्रकारचा विचार करत नाही. जे विचारी लोक असतात ते कुठल्या तरी गोष्टीमध्ये 100% त्यांच्याकडून चुका होतात आणि त्या चुकातून ते शिकत असतात. त्यामुळं चुका या ठिकाणी शिक्षणाला पण मदत करणारी बाब असते, न की ती अडथळा किंवा अडचण आणते. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 11 आहे बघा, प्रत्येक भाषेच्या वर्गाचा भूमिकाभिनय पद्धती हा अविभाज्य घटक असला पाहिजे. का बरं? प्रत्येक भाषेचा वर्ग आहे, बरोबर, त्याच्यामध्ये काय तुमचा रोल प्ले मेथड या ठिकाणी एक तुमचा अविभाज्य घटक आहे. भाषा म्हटलं की तुम्हाला रोल प्ले महत्वाचा आहे. कशासाठी, काय कारण असायला पाहिजे त्याचं? त्यामुळे विद्यार्थ्यांना गप्पा मारता येतात. रोल प्ले आपण घेतला म्हणजे विद्यार्थ्यांना गप्पा मारता येतात. वर्ग व्यवस्थापनाची ही आदर्श पद्धत आहे. वर्ग व्यवस्थापनाची ही एक आदर्श पद्धत आहे भूमिका अभिनय केला म्हणजे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गोष्ट लक्षात राहायला मदत होते. यामुळे विद्यार्थ्यांना भाषेमध्ये अर्थपूर्ण संवाद साधायला मदत होते. सांगा, भूमिका अभिनय पद्धत किंवा रोल प्ले मेथडमुळे काय होतं? करेक्ट आहे, खूप छान. की भूमिका अभिनय पद्धतीमुळे काय होतं, मुलांना नाटक करायला आवडतं. ठीक आहे, नाटक करायला आवडतं म्हणजे ज्यावेळेस मुलांना त्यांचे डायलॉग दिले जातील त्यावेळेस ते वाचतील आणि ते अर्थपूर्णरित्या बोलतील. आणि ज्यावेळेस ते स्वतः बोलतात, ज्यावेळेस स्वतः काही गोष्टी करतात त्यावेळेस त्यांच्या ते लक्षात राहतं की ह्या वाक्याचा अर्थ काय, या शब्दाचा अर्थ काय आहे, त्याच्यावरती आपण काय ऍक्शन केली पाहिजे. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना या भाषेमध्ये अर्थपूर्ण संवाद साधण्यास काय होते मदत मिळते. आणि त्याच्यामुळे भाषेच्या वर्गामध्ये काय असलं पाहिजे, भूमिकाभिनय पद्धती ही अविभाज्य घटक असला पाहिजे. आणि ज्याच्या माध्यमातून शब्दसंग्रह वाढतील, विद्यार्थी चांगल्या प्रकारे बोलतील, भाषण म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी भाषेचं स्किल डेव्हलप होईल. नंतर विद्यार्थ्यांची श्रवण क्षमता वाढते, कारण पुढच्याचं व्यवस्थित ऐकावं लागेल, बरोबर.
त्याच्यानंतर त्यांचं स्मरणशक्ती चांगल्या प्रकारे होईल आणि ते अर्थपूर्ण सगळ्या गोष्टी ते अर्थपूर्ण होतील. त्यामुळं या ठिकाणी भाषा चांगल्या प्रकारे शिकली जाते. त्यामुळं भूमिकाभिनय पद्धती हा एक अविभाज्य घटक असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी यशस्वी वक्तृत्व स्पर्धेचं लक्षण कोणतं? म्हणजे एखादी वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी घेतली तर ती यशस्वी होत असेल तर त्याचं लक्षण कोणतं? असमान विद्यार्थ्यांनी भाग घेणं. असमान विद्यार्थ्यांनी भाग घेणं म्हणजे संख्या असमान असायला पाहिजे. विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देणं म्हणजे विद्यार्थ्यांनी बोलायचं. विद्यार्थ्यांना फक्त लक्ष्य भाषेत बोलायला सांगायचं. लक्ष्य भाषा म्हणजे टार्गेट लँग्वेज. फक्त एकाच भाषेमध्ये बोलायला सांगायचं. बाबा तू इंग्रजीमध्येच बोल, तू हिंदीमध्येच बोल असं सांगायचं. की प्रभावी वर्ग व्यवस्थापनासाठी जे उत्तम बोलणारे विद्यार्थी आहेत तर त्यांना जास्त बोलायची संधी द्यायची. काय करावं लागेल? आता बघा याच्यामध्ये पॅडागॉजीचा प्रश्न सोडवत असताना कायम लक्षात ठेवायचं की एखाद्या प्रश्नामध्ये कुठेही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असमानता, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये तुलना होते का, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये बायस होतोय का, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मुलगा आणि मुलगी असा ठिकाणी भेदभाव होतोय का, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि त्याच्यावरून त्या प्रश्नाची उत्तर द्यायची. आता इथं जर काय म्हटलं तर असमान म्हटलंय, बरोबर ना. असमान म्हटलं की निगेटिव्ह येणार. इथं म्हटलं विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी द्यायची म्हणजे जो का प्रत्येक विद्यार्थी असेल त्याला बोलायची काय द्यायची संधी द्यायची. मग ज्याच्या माध्यमातून काय होणार आहे पहा या ठिकाणी विद्यार्थी वक्तृत्व म्हणजे चांगल्या प्रकारे बोलायला शिकतील. म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे. विद्यार्थ्यांना फक्त म्हटलं लक्ष्य भाषेतच या ठिकाणी बोला म्हणजे एकाच भाषेमध्ये बोला. मग समजा त्याला जर समजा मातृभाषेत बोलायचं असेल तर मग त्याला आपण बंदी घालणार आहे, बरोबर ना. म्हणजे अशा ठिकाणी लिमिटेशन करून चालणार नाही. तर निगेटिव्ह येईल. प्रभावी वर्ग व्यवस्थापनासाठी जे मुलं चांगली बोलतायत मग जे मुलं पुढे येत ना त्यांचं काय, त्यांनाही संधी द्यावी लागेल, बरोबर. फक्त जे चांगलं करतात त्यांनाच संधी देऊन चालणार नाही. म्हणजे आपण जे प्रगत आहेत त्यांनाच वरती न्यायचं आणि जे समजा माग आहेत त्यांना ठिकाणी मागे ठेवायचं असा प्रकार होतो इथं. म्हणून या ठिकाणी आपल्याला डी चालणार नाही. तर आपल्याला विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देणं हे तुमची यशस्वी वक्तृत्व स्पर्धा होणार आहे, बरोबर. ऑप्शन क्रमांक बी. हा मग तेच लक्षात ठेवायचं की घाईमध्ये उत्तर नाही द्यायचं. घाईत उत्तर देऊन आपण बऱ्याच प्रश्नांची सोपी उत्तर चुकवतो. सीटेट मध्ये हे कायम लक्षात ठेवायचे. हे सूत्र महत्वाचे. घाई गडबड अजिबात करायची नाही. हिंदीमध्ये, मराठीमध्ये आणि सीडीपी मध्ये हे आपले हातचे मार्क असतात. कारण लक्षात ठेवा खूप सोपं याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. प्रश्न पुढचा आहे पहा. प्रश्न क्रमांक 13. भाषण कौशल्य वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपक्रमाची सर्वात जास्त मदत होईल? आता इथं लक्षात ठेवायचं आपल्याला काय करायचं, भाषण कौशल्य वाढवायचे. त्यासाठी कोणत्या उपक्रमाची काय होती पण सर्वात जास्त मदत होते? तर बघा पहिला ऑप्शन आहे विद्यार्थी एखाद्या विषयावरती छोटे औपचारिक सादरीकरण करतात. त्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना सहेतुक श्रुत लेखन देतात. विद्यार्थ्यांना मुद्दे दिले असतात त्या मुद्द्यावरून विद्यार्थी गोष्ट तयार करून सांगतात. विद्यार्थी उत्तम पैकी प्रकल्प अहवाल तयार करतात. सांगा यापैकी सगळ्यात प्रभावी कोणता ज्याच्या माध्यमातून भाषण कौशल्य काय होणार आहे पहा विकसित होणार आहे, बरोबर. काय होईल? भाषण कौशल्य विकसित होईल. आता पहिल्यामध्ये काय म्हटलंय की छोटं औपचारिक सादरीकरण केलं. आता उगाच छोटंच केलं, उगाच एक 5-6 ओळी बोलल्या तर त्याला पुढे अजून संदेश मिळाले नाही ना बोलायला, बरोबर ना. म्हणजे इथं कुठंतरी काय पहा या ठिकाणी लिमिटेशन आहे. औपचारिक म्हणलं की थोडंच बोलायचंय म्हणजे त्याला सादरीकरण चांगल्या प्रकारे नाही करतात. म्हणजे भाषा कौशल्य इथं विकसित होईल परंतु कमी होईल, बरोबर. आपल्याला सगळ्यात योग्य सांगायचे. नंतर बी मध्ये काय म्हटलंय की सहेतुक श्रुत लेखन फक्त ऐकायचं आणि लिहायचं. म्हणजे याच्यामध्ये भाषण कौशल्य कुठं वाव आहे का तर अजिबात नाही. विद्यार्थ्यांना मुद्दे द्यायचे. विद्यार्थ्यांना काय द्यायचे? मुद्दे.
त्या मुद्द्यावरून विद्यार्थी गोष्ट तयार करतील आणि ती काय करतील, सांगतील, म्हणजे लक्षात ठेवायचं ते बोलतील, बरोबर ना. मग लक्षात ठेवा, अशा प्रकारे ज्यावेळेस ती बोलतील किंवा भाषण करतील त्याच वेळेस भाषण कौशल्य वाढेल, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी काय करेक्ट, सी. म्हणजे बघा, आपल्याला ज्यावेळेस बोलायचं असतं, भाषण करायचं असतं, त्यावेळेस आपण आधी ते लेखन करतो, भाषण लेखन करतो आणि मग त्याच्यानंतर आपण त्याचा सराव करून आपण ते भाषण प्रेझेंटेशन करत असतो, म्हणजे बोलत असतो. या माध्यमातून आपलं भाषण कौशल्य काय होईल, विकसित. म्हणजे ही सगळ्यात महत्वाच्या ठिकाणी मदत होईल. विद्यार्थी उत्तम पैकी फक्त प्रकल्प अहवाल तयार करतील, बोलणार नाहीत. म्हणजे इथं बघा, याच्यामध्ये काही बोलणार नाहीत, हा इथं थोडं बोलेल, इथं काहीच बोलणार नाही, इथंही काही बोलणार नाही, परंतु इथं छोटं औपचारिक म्हटलंय त्याच्यामुळे ते चुकीचं येईल. हा अनौपचारिक पाहिजे, इथं बरोबर आहे. इथं जर अनौपचारिक असतं तर मग त्याला बोलायला संधी होती. प्रश्न पुढचा बघा, बोधात्मक सिद्धांतानुसार मुले भाषा अतिशय परिणामकारकरित्या शिकतात. कधी शिकतील, बोधात्मक सिद्धांतानुसार मेटाकॉग्नेटिव्ह, ठीक आहे. तर अतिशय परिणामकारकरित्या शिकतील. कधी शिकतील, जेव्हा शिक्षिका संपूर्ण वर्ग नियंत्रित करते, विद्यार्थ्यांना कमी वाव देते. बघा, विद्यार्थ्यांना कमी वाव देणं, विद्यार्थ्यांना कमी वाव देणं कसं आहे पहा, निगेटिव्ह आहे. विद्यार्थ्यांना संधी, जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे. पुढे म्हटले, शिक्षिका विद्यार्थ्यांना व्याकरणाचे नियम पाठ करायला प्रोत्साहन देते. बघा, व्याकरणाचे नियम पाठ करायला प्रोत्साहन देणं निगेटिव्ह आहे, बरोबर. नंतर विद्यार्थी फळ्यावरील उत्तरे व्यवस्थितपणे उतरवून घेतात, तसं आहे तसं उतरवून घेणं काय पण निगेटिव्ह आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं, अतिशय परिणामकारकरित्या शिकायचं आहे. तर ज्यावेळेस शिक्षिका विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कौशल्यावर आधारित कृतीवर सहभागी होण्यास प्रोत्साहित करते, म्हणजे या ठिकाणी ऍक्टिव्हिटी बेस्ड एखादी कृती घेते आणि त्याच्यावरती आधारित मुलांना सहभागी व्हा अशा प्रकारची संधी देईल, प्रोत्साहित करेल, त्यावेळेस मुलं या कॉग्नेटिव्ह सिद्धांतानुसार किंवा बोधात्मक मेटाकॉग्निशन अनुसार, या सिद्धांतानुसार मुले उत्तमरित्या भाषा शिकतील. ठीक आहे. बोधात्मक म्हणजे आपण म्हणतो की समज, आकलनात्मक पातळीवरती, आकलनात्मक पातळी म्हणजे समजून घेणं अर्थपूर्णरित्या, बरोबर. बघा, इथं मुलं अर्थपूर्णरित्या समजून घेतील, म्हणजे आपण ज्यावेळेस ऍक्टिव्हिटी बेस्ड एखादी कृती घेतो आणि त्याच्यामध्ये मुलांना सहभागी करून घेतो, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या अर्थपूर्ण ऍक्टिव्हिटी होतील आणि ज्याच्या माध्यमातून मुलं त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे शिकतील. जे आवडतं मुलांना ते, जे अर्थपूर्ण आहे त्यातून मुलं शिकतील. म्हणजे समजा एखादी आपण गोष्ट सांगितली, मुलांना ती आवडली, त्याचा अर्थ समजला, तर मुलांना गोष्ट आवडेल. जर समजा मुलांना आपण अशी एखादी गोष्ट सांगितली की ती मुलांना काहीच नाही समजली, तर मुलांना ती गोष्ट आवडणार नाही. लक्षात आलं. आणि आपण एखादी ऍक्टिव्हिटी घेतो, मुलांना ते आवडतं, ऍक्टिव्हिटी करायला आवडतं मुलांना आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं अध्ययन चांगलं होतं, म्हणून या ठिकाणी कृतीवर आधारित सहभागी होण्यास प्रोत्साहित केलं पाहिजे. लक्षात आलं. प्रश्न शेवटचा प्रश्न आहे बघा. चला, आता ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली सगळ्यांची. ऊर्ध्वगामी पद्धती यावर भर देते. वाचनाची कोणती पद्धत. आता इथं काय करायचं आहे, क्रम लावायचा आहे. ऊर्ध्वगामी पद्धतीने यांचा क्रम लावायचा आहे. ऊर्ध्वगामी पद्धती काय असते, ऊर्ध्वगामी पद्धत असते खालून वर जाणारी. ठीक आहे, खालून वर जाणारी, म्हणजे याला आपण म्हणतो बॉटम आणि याला म्हणतो अप. ठीक आहे, म्हणजे ही असते ऊर्ध्वगामी पद्धती. आता ऊर्ध्वगामी पद्धतीमध्ये लक्षात ठेवायचं म्हणजे आपण म्हणू त्याला की लहान लहान भाग आणि हा या ठिकाणी म्हणून आपण उच्च लेवलचा भाग. ठीक आहे, उच्च लेवल याला. आता म्हणजे याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, एकदम मोठा पॅराग्राफ म्हणू शकतो किंवा एखादा त्याला तुम्हाला डायरेक्टली अर्थ म्हणू शकतो, वाचनात तुम्हाला अर्थ समजतोय. मग अशा प्रकारे म्हणजे खालच्या लेवल कडून वरच्या लेवलकडे जाणं म्हणजे तुमची ऊर्ध्वगामी पद्धत. मग इथं सांगा, आता लहानाकडून मोठ्याकडे जायचंय तुम्हाला. दोन्ही शब्दांश, वाक्य, शब्द आणि अक्षर हा क्रम शोधायचा आहे. पहिला काय येईल, दोन्ही, बरोबर ना. पहिला याच्यामध्ये काय येईल दोन्ही येईल. म्हणजे खाली आपण बघूया, इथं दोन्ही करू आपण. ठीक आहे, दोन्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण कशाकडे जाऊ, दोन्ही नंतर काय येईल, शब्दांश, वाक्य, शब्द आणि अक्षर. दोन्ही नंतर काय येईल, अक्षर येईल, बरोबर ना. काय येईल, अक्षर येईल. अक्षर नंतर काय येईल, तर शब्दांश. काय येईल, शब्दांश येईल. त्याच्यानंतर काय येईल, शब्दांश नंतर काय येतं, तर हा शब्द येईल. आणि त्याच्यानंतर काय येणार, वाक्य. तर बघा, लहानाकडून आपण कुठे गेलो, मोठ्याकडे गेलो, म्हणजे ही झाली ऊर्ध्वगामी पद्धत. बरोबर, दोन्ही, अक्षर, शब्दांश, शब्द आणि वाक्य. आणि त्याच्या पुढे अजून मग वाक्य झाली,
की मग उतारा झाला की मग तुम्हाला तो त्याचा सारांश करणं किंवा त्याचा अर्थ लावणं, हे एकदम वरच्या लेवलला झालं अर्थ लावणं. ठीक आहे, लक्षात आलं. तर मग हा क्रम ऑप्शन क्रमांक सी मध्ये तुम्हाला इथं व्यवस्थित दिसेल. ठीक आहे, समजले सगळे प्रश्न. मग आता बऱ्याच कन्सेप्ट तुमच्या इथं क्लिअर झाले असतील, बरेच प्रश्न इथं तुम्हाला रिपीट वाटले असतील आणि रिपीट होते. ठीक आहे, परंतु सगळ्यात महत्वाचे कन्सेप्ट समजून घेणं महत्वाचे. तर आपल्याला सीटेट मध्ये जे प्रश्न आहेत ते आपण चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. आता हीच ऊर्ध्वगामी पद्धत तुम्हाला समजली, तर अधोगामी याच्या विरुद्ध. अधोगामी काय, वरून खाली यायचं म्हणजे आदिवाक्य नंतर मग शब्दाकडे यायचं, नंतर शब्दांशकडे यायचं, अक्षराकडे यायचं आणि सगळ्यात शेवटी दोन्हीकडे यायचं. किंवा डायरेक्ट तुम्ही आधी अर्थ लावायचा, मग अर्थाकडून तुम्ही वाक्याकडून मग त्याचा भाग करायचे, नंतर तुम्ही शब्दांश आणि मग दोन्ही अक्षर आणि नंतर दोन्हीकडे यायचं. म्हणजे असं या ठिकाणी आपण वरून खाली येत असो तर त्याला म्हणायचं अधोगामी पद्धत. त्याला काय म्हणायचं, टॉप डाऊन मेथड. समजलं. 4 चुकले, काही अडचण नाही. तुमचा स्कोर इथं कमेंट करा. ठीक आहे, परत एकदा रिपीट बघा, म्हणजे लक्षात ठेवा याच्या ज्या कन्सेप्ट तुमच्या चुकणार नाहीत. कारण लक्षात ठेवा कन्सेप्ट महत्वाच्या. कन्सेप्ट एकदा आपल्याला समजल्या की तुम्हाला काहीही अडचण सीटेट मध्ये येत नाही. ठीक आहे, ओके. 3 रॉंग झाले. ठीक आहे, काही अडचण नाही, परंतु समजून घ्या. ठीक आहे, हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. अशाच प्रकारे आपण घाई गडबड न करता फक्त 15 प्रश्न आपण समजून घेऊया, म्हणजे व्यवस्थित सर्व समजेल. बरोबर, एक कन्सेप्ट अगदी आपल्याला एकदम बारीक कन्सेप्ट समजून घ्यायची, कुठलीही घाई गडबड न करता. ठीक आहे, थांबूया आपण इथं. आणि कोणाला जर बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही सजेशन देऊ शकता, तुमच्या मित्रांना सजेशन देऊ शकता. नक्कीच त्याचा फायदा म्हणजे येणाऱ्या सीटेट साठी होईल. ओके, राठोड सर पुण्यावरून तुम्ही घरी जाताय. बर, समजतंय सगळ्यांना. समजलं पाहिजे. सीटेट बद्दल लक्षात ठेवा, तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि सगळे विषय तुमचे सीडीपी लक्षात ठेवा. आपण बालमानसशास्त्राचा सगळे टॉपिक आपले जवळजवळ क्लिअर झाले. त्यातले आपल्याला एक एक आपण रिपीट करून त्या टॉपिकवरती आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन घ्यायचे. बरोबर, म्हणजे तुमची रिव्हिजन चांगली होईल. तुमचं ईव्हीएसचं आपलं एनसीईआरटी चालू आहे. ठीक आहे, एनसीईआरटी आपलं सुरू आहे. ठीक आहे, त्यामुळे तुमचा एक होईल. काही त्यामुळे कोणीही गडबड करायची नाही. तुमचं ईव्हीएस एनसीईआरटी संपलं की पॅडागॉजी तुम्हाला येते. पॅडागॉजी मध्ये आपल्या कन्सेप्ट समजल्या, त्या पॅडागॉजी होतील. त्यानंतर आपलं एसएसटी होईल, सायन्स होईल, गणित होईल. सगळी पॅडागॉजी क्लिअर होईल आपली. त्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका. हिंदी सुद्धा आपण घेतो व्यवस्थित. त्यामुळे सगळे विषय आपले व्यवस्थित होतात. ठीक आहे, फक्त तुमचं व्यवस्थित बघणं, व्यवस्थित समजून घेणं, फक्त हे काम आहे. ओके, थांबूया आपण इथं. समजलं ना. चला, ठीक आहे, काही अडचण नाही. थांबूया आपण इथं. सर्वांना धन्यवाद.